नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एंटरटेनमेंट नॉनस्टॉप सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की ही मुक्ता अभिषेककडे माफी मागायला आलेली असते, परंतु त्यालाच ती एवढं काही बोलते ना, तो प्रचंड भडकतो आणि राग व्यक्त करणार असतो. परंतु त्याला मग गोष्टी आठवतात की ही सावनीने फोन केला असते, ही मुक्ता तुला मुद्दाम उचकवायला बघेल, तुला भडकवायला बघेल तो, आणि तू रागाच्या भरात काही गोष्टी करशील. परंतु ही तिची ट्रिक आहे. तू रागाच्या भरात काही करू नको. तुझा हा काही जो काही राग आहे ना, तो तुझ्याकडेच ठेव. काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा करायच्या नसतात, नंतरसाठी शिल्लक ठेवायचे असतात आणि जिंकायचे सुद्धा असतात. आणि त्यानुसार मग ही जेव्हा मुक्ता बोलते की तू स्वप्न बघायचं सोडून दे, कोमलशी लग्न करायचे, आणि सागरला जेव्हा तुझा खरा चेहरा कळेल तेव्हा बघ काय होईल. आणि मग जात असताना हा बोलतो की मग या कोमलशी मी लग्न करणारच. आता मी एवढं केले की तुम्हाला इथे माफी मागण्यापर्यंत मजल आणली, तुम्हाला बाजूला करायला किती वेळ लागणार मला. तेव्हा ही मुक्त होले, तुला जे करायचं ते कर, पण मी कोमलशी तुझं लग्न होऊच देणार नाही. तेव्हा हे बोलते की अरे वा, तुम्ही एवढं आले म्हटलं, मला कोमलला सांगायला पाहिजे ना, काहीतरी गोड-धोडाचं कर. मला ना शिरा खूप आवडतो आणि त्यामध्ये मनुके मात्र खूप आवडत नाही. कारण आणि न आवडलेले गोष्टी ना मी अशी बाजूला करतो, जसे मनुके तशी माणसंसुद्धा. तसं तुम्हालाही बाजूला करेल, असं या ठिकाणी तो बोलताना दिसतोय. आणि ही मुक्ता पण चांगल्याच म्हणते, तुला जे काही करायचं आहे ना ते कर, मी कोणाला घाबरत नाही. तेव्हा हा अभिषेक बोलतो की तुमच्याकडे पुरावे कुठे आहे? मी नालायक आहे हे सिद्ध करायला. तेव्हा जग इकडचं तिकडं झालं ना तरी मी पुरावे कुठूनही शोधून काढेल आणि तुझा खरा आणि विकृत चेहरा सगळ्यांसमोर आणेल आणि माझ्या कोमलचं लग्न तुझ्याशी होऊन देणार नाही, याचं तुला चॅलेंज देते, असं ही मुक्ता अभिषेकला बोलताना या ठिकाणी दिसते. यानंतर मग इकडे घरी मुक्ता येते आणि मग इथे मिहीरसुद्धा असतो. मला काही कळत नाही काय करावं. आणि हा मिहीरही बोलतो, मीही खूप प्रयत्न करतोय पण काय फायदा होत नाही. ही कोमल जर त्याच्या प्रेमात एवढी वेडी नसती ना, तर मी या अभिषेकचं कधीच तोंड फोडलं असतं. पण मला काय करता येत नाही. तेव्हा मिहीर पण बोलतो, हो, एवढी ती प्रेमात वेडी, त्या दिवशी नुसता फोन आला तर पळत सुटली होती, पडली होती. मी थोडक्यात तिला वाचवले. काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. हा नालायक माणूस आहे. आणि यानंतर हा अभिषेक तेवढा येतो आणि बोलतो की सॉरी. हा लकी तिकडे येतो आणि बोलतो की तुमच्यासाठी खूप मोठी न्यूज आणली. तेव्हा ही मुक्ता विचारते की काय झालं. नाही, त्या खाली आलो होतो ना, तेव्हा सिक्युरिटीची मी सारखं खेचत होतो, तेव्हा तो माझ्याकडेच खेचकला आणि बोलला की काय तुमचं चाललंय, सारखं सारखं मला इकडे पाठवताय तिकडे पाठवताय. परवा सावनीने पण मला वरती टाकीवर पाठवलं होतं पाणी भरले म्हणून, पण तसं काहीच नव्हतं. आणि त्यानंतर मग त्याला लक्षात येतं की परवा सीसीटीव्ही फुटेज मिस केलं होतं, आणि म्हणजे ती सावनी त्या ठिकाणी गेली होती आणि तिनेच सीसीटीव्ही फुटेज फॉर्मॅट मारले. म्हणजे हे सगळं तिचं करत नाही, ती अभिषेकची मदत करते असं हिला शंका येते. आणि हा लकी खूप चिडतो, ही सावनी जर त्याची मदत करत असेल ना तर मी अभिषेकला सोडणार नाही, तोंड फोडेल. तेव्हा हा मीर बोलतो, सगळ्या गोष्टी ना आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे, घाईगडबडीने करायला नाही पाहिजे, उलट्या घडल्या तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा मीर पण बोलतो की मला या सावनीवर बिलकुल लक्ष नव्हतं, तिच्यावर विश्वास नाहीये. तेव्हा हा लकी पण तेच बोलतो, परंतु मुक्त बोलतो, हो, माझीच चुकी झाली, मला वाटलं ती बदलली, परंतु नाही, ती कधी बदलणारच नाही. आणि मग हा लकी बोलतो की आपल्याला ना आता एक काम करायला पाहिजे, त्या अभिषेकचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याआधी ना या सावनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला पाहिजे, असं तो बोलतो. हो, सगळं काही करूया, तू काळजी करू नको. आणि मग चला आपण येऊया, असं बोलून हा लकी आणि मीर बाहेर जाताना दिसतो. आणि यानंतर ही मुक्ता त्याच गोष्टीचा विचार करता दिसते की ही सावनीचा आता मी पर्दाफाश कशा करू. आणि यानंतर तिला काही आयडिया सुद्धा येताना आपल्याला दिसत आहेत. आणि मग इकडे क्लिनिकमध्ये तुम्हाला पाहायला मिळते सागर आलेला असतो. मुक्ता लेट येते आणि आल्यानंतर हा सागर दुखायचं नाटक करतो. सागर ही मुक्ता बघायला जाते तर दात नाही, हात दुखतोय, मला कशी मारकोटी बायको भेटली आहे, कधी मला फोल्डने मारते, कधी उन्हाळ्याने मारते, आणि काल तर माझा पोट शेंबटला. तेव्हा सागर हे काय बोलताय तुम्ही. आणि इथे मजाक मस्करी सुरू होताना दिसते. आणि थोड्या वेळाने हा सागर बोलतो की खरंच सॉरी. तेव्हा ही बोलते काय झालं, सॉरी का बोलताय. तेव्हा मग हा सागर बोलतो की माझ्यामुळे अभिषेककडे तुम्हाला जायला लागलं, माफी मागायला लागली.
तेव्हा ही बोलते, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, हे घर कुटुंब आपले, आपल्या माणसासाठी चांगल्यासाठी जर 2 पावलं मागे यायला लागली तर काही चुकीचं नाही, मी माझ्या कुटुंबासाठी केले. तेव्हा हो बोलतो, तरी पण खरंच सॉरी, मी माझ्या पण कुटुंबासाठी काही करू शकतो, कोमलच्या आयुष्यासाठी आणि चांगल्यासाठी पण मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा तो हो बोलतो, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि इथे सगळेजण दोघंही गप्पा मारताना दिसतात. थोड्या वेळाने क्लिनिकच्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर हे इथे घरी येताना दिसतात आणि कोमल खूप चिडताना या ठिकाणी दिसते आणि आल्या-आल्या मग या ठिकाणी ती मुक्ताला बोलते, "मुक्ता वहिनी, हा अभिषेक माझ्यावर खूप चिडला आहे." तेव्हा ही इंद्रा बोलते, "काय झालं? मुक्ता काय बोलली का किंवा कोणी काय बोलले का?" "नाही." मुक्ता वहिनी त्यांच्याकडे माफी मागायला गेले होते ना. तेव्हा मग काय आणि इथे मुक्ता विचार करते, की या अभिषेकने परत काहीतरी उलटं-सुलटं सांगून कोमलला भडकवलेलं दिसतंय, असं मला वाटतंय. आता परत काहीतरी कांड व्हायला नको असं ती या ठिकाणी विचार करत असते. तेव्हा ही कोमल बोलते, "नाही, नाही, मुक्तावहिनीने काही चुकीचं केलं नाही." ती त्यांच्याकडं हात जोडून माफी मागायला गेले होते ना, तिने माफी मागितली आणि त्यामुळेच हा अभिषेक माझ्यावर भडकला आहे. तू कशाला त्यांना इथे पाठवलं? उगाच त्यांना माफी मागायला कशाला लावायची? ते मोठे आहेत. झाली चूक, सोडून द्यायचा विषय. त्यामुळे तो भडकला आणि आता मला काहीतरी गोडाधोडाचं करायला लावले. तो इकडं येतोय आणि मग त्यासाठी शिरा कर असं या ठिकाणी अभिषेकने मला सांगितले आणि मी त्यासाठी शिरा करणार आहे असं बोलते. तेव्हा मुक्ताला या ठिकाणी काहीतरी त्याचा वेगळा प्लॅन आहे असं वाटताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग किचनमध्ये मुक्ता आणि ही कोमल जाते आणि अभिषेकसाठी गोडाधोडाचा शिरा करते बोलते आणि शिरा बनवते सुद्धा. मुक्ता खाऊन बघते, तो खूप छान झालाय आणि सगळ्यांना इथे वाटताना या ठिकाणी दिसते. ही सावनी खूप खुश होताना दिसते. तिचा प्लॅन या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय. परंतु थोड्या वेळाने ही इंद्रा खाते, त्यात मनुके नसतात, त्याच्यामुळे तू मनुके का नाही टाकले? तेव्हा मग ही कोमल बोलते की नाही, एखाद्याला मनुके आवडत नसतात ना शिऱ्यामध्ये, म्हणून सावनी बोलली मला तशी, म्हणून मी टाकले नाही. तेव्हा ही इंद्रा बोलते, तुला माहिती ना मला मनुके खूप आवडतात, मनुके पण टाकायचे होते. ठीक आहे, नेक्स्ट टाइम मी टाकेल असं बोलताना दिसते. परंतु इथे हा या ठिकाणी मुक्ताच्या डोक्यात एक विचार येतो की हा अभिषेक मला बोलला होता की मला शिरा खूप आवडतो, परंतु मनुके आवडत नाही. मग हे सावनीला कसं काय माहिती? हे हे इत्तेफाक नसेल, काहीतरी गोंधळ आहे आणि तिला अजून एक या ठिकाणी शंका या आपल्याला येताना दिसत आहे. आणि इथे दुसरीकडे हा हर्षवर्धन या मिहिकाच्या बाळाला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. मिहिकाच्या रूमच्या बाहेर तो पाणी या ठिकाणी ओतताना दिसतोय साबणाचं, जेणेकरून ती बाहेर आल्यावर पडेल. परंतु ही मिहिका बाहेर येते, परंतु तेवढ्यात मुक्ताचा फोन येतो. मुक्ताशी खूप ती या ठिकाणी गप्पा वगैरे मारते आणि त्यामुळे या मिहिरचा सॉरी या हर्षवर्धनचा प्लॅन पूर्णपणे फसतो. ती बाहेरच येत नाही आणि हा हर्षवर्धनच त्या ठिकाणी पडताना दिसतोय आणि चांगलाच आपटताना दिसतोय. हा डाव सुद्धा माझ्यावरच उलटला असं तो या ठिकाणी बोलताना दिसतोय. परंतु आता येणाऱ्या भागामध्ये मुक्ता, मिहीर आणि लकी मिळून प्लॅन करतात. त्यांना माहितीच असतं की ही सावनी या सगळ्या गोष्टीमध्ये सामील आहे. त्यामुळे ती दरवाजाला सगळ्या गोष्टी ऐकते हे तिला समजतं. जेव्हा मी अभिषेककडे गेले होते, तो सगळं काही खरं बोललाय आणि त्याचा पुरावा या पेनड्राईव्हमध्ये आहे. मी शूट केलं होतं. आता हा पुरावा काहीतरी गोंधळ होण्याआधी ना आपल्याला जपून ठेवायला पाहिजे. कोणाच्या हाती लागू दिला नाही पाहिजे असं बोलते आणि खूप सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे असं ही मुक्ता बोलते आणि एक फ्लॉवर पॉटमध्ये आतमध्ये ती हे पेनड्राईव्ह टाकताना दिसते आणि हे सगळं सावनी ऐकते आणि प्रचंड घाबरते. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे असं ती विचार करते. या अभिषेकने इकडे परत माती खाल्ली. आता मलाच काहीतरी वेळच करायला पाहिजे, हे पेनड्राईव्ह मिळवलं पाहिजे असं बोलते आणि मुक्ता या सगळ्या गोष्टीची वाटच पाहत असते की ही सावनी कधी येते आणि मग वेळ साधून ही सावनी त्याच्या रूममध्ये येते आणि त्या फ्लॉवर पॉटमधून या ठिकाणी काढताना आपल्याला तो पेनड्राईव्ह दिसते. ती खूप काढण्याचा प्रयत्न करतो, पण तिला काय भेटत नाही आणि तेवढ्यात ही मुक्ता तिकडे येते आणि तिला रंगेहात पकडते आणि प्रचंड या ठिकाणी तिला सुनावते की तुझ्यासारखी नालायक बाई बघितली नाही, तू कधी सुधारणार नाही आणि मग ती रागाच्या भरात या सावनीला घराबाहेर काढताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. अशाच मालिकेचे रिव्ह्यू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता.